नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल. शोध आपलं सत्यतेचा. देशमुख कुटुंब आहे बीडचं, ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी. उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकते अशी चर्चा आहे. नाही, सहभागी होण्याची आवश्यकता नाही. ती आहे समाधान लढायला, ते खूप दुःखात येतं. त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही. सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा. माझ्या शरीर वायाला गेलंय, खराब झालंय. या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण पोरं करतायत. यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे. तुमच्या शरीराचं नको वाटलं करायला, माझ्या तर शरीराचं झालंय. मी आहे लढायला कमी. मी यांनाच आज विनंती करणार आहे की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी उपोषण तुम्ही सोडा. ते बसून राहायला देतात चालेल, फक्त उपोषण सोडा. त्यांनी करून दाखवलंय ना, सामूहिक उपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय ताकदीने. म्हणून आता माझ्या शरीरात सत्य टॉक न्यूज ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मी विनंती करणार. पंकजा मुंडे यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की विनोद जरांगे पाटील जर यांनी परवानगी दिली तर मी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल, जरांगे पाटलांना भेटण्याचा प्रयत्न करेल. आमचं कोणालाच ना नसते ना, आमची कोणालाच नाही. कारण आम्ही खुनशी नाही, जातीवादी पण नाही. आमचे कोणालाच ना नाही, कोणालाच. त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला अंतरवाईला जर यायचं असेल, विनोद जरांगे पाटील जर सांगतील इथली सुरक्षा जर ते हे करतील तर मी अंतरवादीला येण्यास इच्छुक असं त्यांनी म्हटलं. म्हणजे काय दहशतवादी आहे काय आम्ही काय दहशतवादी आहेत का? तिथं कोणी येतो कोणी जातो, आम्ही नाही जातीवादी. रोष नसतो आमच्या मनात, राग नसतो, आम्ही खुनशी नाहीत, आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती. आम्हीच उलट दुःख धरणारला, अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो. इथं दहशतवादी आहेत का? इथं काय दहशतवादी थोडेच आहे कोणी. इथं कुणी येऊ शकतं, कुणी जाऊ शकतं. कुणीही कुणाला ना नसते यायला. इथं सगळा देश येऊन गेला इथं. अशोक चव्हाण हे पण म्हणजे तुम्ही जरांगे पाटील यांना भेटून मध्यस्थी करून सरकारसोबत त्यांच्या मागण्याबाबत विचार करण्यासाठी काहीतरी मार्ग काढू, वक्तव्य सुद्धा अशोक चव्हाण यांनी केलं. चांगली गोष्ट आहे ना, समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे. मध्यस्थी अशोकराव प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.